श्रीमान योगी भाग 2 कथा 20. गडाचे वातावरण चिंतातूर होते. गडावर जशा खानाच्या बातम्या येत होत्या तशा चांगल्याही बातम्या येत होत्या. राजांचे एक एक सरदार आपल्या अश्वपथकासह गडाकडे येत होते. पावसाने झड थरली होती. पश्चिमेचा वारा गोंगावा थैमान घालत होता. उड्या सरी कोसळत होत्या, पण याला दाद न देता सरदार भर पावसात गडजवळ करत होते. वाढत्या शिबंदी बरोबरच राजांचे बळही वाढत होते. 2 प्रहरच्या वेळी कान्होजी जेथे आपल्या 5ही पुत्रांसह गडावर आल्याच्या बातम्या सेवकाने दिली. राजे ज्यांची वाट पाहत होते त्या सरदारात कान्होजी नव्हते. मग कान्होजी एवढ्या तातडीने आणि तेही आपल्या 5ही पुत्रांसह का यावेत? जिजाबाईने राजे दोघांनाही त्याचे आश्चर्य वाटले. जेथे सत्र्यावर आल्याचे कळताच राजांनी त्यांना बोलवले. जेथे आपल्या 5ही मुलांसह आत आले. सर्वांनी जिजाबाईंना राजांना मुजरे केले. राजांनी विचारले, जयदेव भिजलात वाटतं? जयदेव म्हणाले, राजे कपडे भिजले तर बदलता येतील, पण मन भिजलं तर कसं बदलायचं? मन भिजायला काय झालं? राजांनी विचारले. जयदेवांनी बादशाही फरमान राजांच्या समोर टाकले व ते म्हणाले, हे शाही फरमान आलो आणि टाकोटाक पोरांच्या सह इकडे आलो. राजांनी सचिवांना बोलावणे पाठवले. सचिव आले. राजांनी फरमानाकडे बोट दाखवत सांगितले, पंत फरमान वाचा. पंत वाचू लागले. सुलतान मोहम्मद बादशाह नंतर ईश्वराच्या कृपेने अली आदिलशाह बादशाह यांनी चंद्रसूर्यावर सही शिक्कामोर्तब केला आहे. मशहुशल अनाम कान्होजी जेदे देशमुख यास फरमान सादर केला जातो, जे सुअर सन तिसा खमसैन्य व अलफ शिवाजीने अविचाराने व अज्ञानाने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून बादशाही मुलकातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याच्या पारिपत्यासाठी अफजल खान मोहम्मदशी यास तिकडली सुभेदारी देऊन नामजाद केले आहे. तरी तुम्ही खान मजकुराचे रजामंदीत व हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवाजीच्या पदरच्या लोकांस आश्रय न देता त्यांस ठार मारावे व या आदिलशाही दौलतीचे कल्याण चिंतावे. अफजल खान यांची शिफारस होईल त्याप्रमाणे तुमची सरफराजी केली जाईल. त्यांचे हुकुमाप्रमाणे वागावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी हुकुमाप्रमाणे वागावे. फरमान वाचून संपले. सारे खामोश होते. ती शांतता सर्वांनाच असह्य वाटत होती. राजांनी त्या शांततेचा भंग केला. राजे म्हणाले, कान्होजी फरमान सुरेख आहे. सचिव फरमानाकडे लक्ष द्या. इतक्या सुंदर तर्जुम्याची फरमान पाहायला मिळणंही कठीण. राजे जीवाला गाठ पडली आणि फरमानाचं कसलं कौतुक करता? कान्होजी म्हणाले. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत म्हणाले, यात विण्याचं काय कारण? खानापुढे आमची धडगत लागणं कठीण. हे फरमानावरून सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ दिसतं. ज्या नावेत पाणी शिरतं त्या नावेत कोणी बसायला दजेल का? राजे कान्होजी उद्गारले, म्हणून आम्ही खानाला मिळायचं? काय बिघडलं? आम्ही तरी तुमच्यासारखे आपल्या माणसांना या खाईत उडी घ्या असं सांगणार नाही. आम्ही प्रसंग जाणतो. जीव वाचवणं हा काही गुन्हा ठरत नाही. राजे काय बोलता? जगावेगळा आम्ही काहीच बोलत नाही. तुमचे शेजारी खंडोजी खोडके देशमुख पुत्र बळीकर कुठे आहेत? मसूरचे सुलतानजी जगदाळे देशमुख कुठे आहेत? कान्होजी चकित झाले. राजे म्हणाले, तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगतो. अशी शाही फरमानं त्यांना गेली. ते जीवाच्या भीतीने खानाकडे गेले. आज आमचे दोन्ही देशमुख खानाच्या तळावर आहेत. आम्ही त्याचं काही करू शकत नाही. ते मात्र आमचं काय करणार आहेत हे फरमानात अगदी स्पष्ट आहे. राजे त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही तेच करावं, निदान देवाधर्माची तरी? देवाधर्माची चाड कोणाला आहे जेथे? राजे व्यथित झाले. जेथे आपल्या कुलदैवतावर तुळजापूरच्या भवानीवर त्या मदंताने प्रहार केला. आमच्या विठोबाला उपद्रव दिला. त्याचे हात शाबूत कोणी रखले. घोरपडे नाईकजी पांढरे कल्याणजी यादव झुंजाराव घाटगे काटे देवकांते प्रतापराव मोरे जावळीकर आणि यावर कळस म्हणून आमचे खुद्द चुलत काका अंबाजीराव भोसले ही सारी आपलीच माणसे ना? धर्म कोणाला हवं जेथे? माझा ऐका. आमच्या वेडेपणाची कास धरू नका. तुम्ही फरमानाप्रमाणे खानाला मिळा. तुम्ही फरमानाचा अवमान केला तर वतनाला धक्का बसेल. तुमच्या जीवावर हे संकट आलं आहे. तुम्ही जा. राजे बोलत होते, पण राजांचा प्रत्येक शब्द जेद्यांचे काळीज पोखरत होता. कान्होजी जेथे थरथरत म्हणाले, राजे ही जेद्यांची औलाद आहे. ती कधी बेईमान होईल? थोरल्या महाराजांची सेवा केली ती फुकट? थोरल्या महाराजांनी मंगळूर सोडताना सांगितलं, तुम्हाला अंतर देऊ नये म्हणून. बजावलं. राजे बेलरोटीची शपथ घेतली आहे मी. मग हरामी आम्हाला जमायची नाही राजे. जेदे आम्ही पोरवयाचे.
पण तुम्ही जाणते बहुत पाहिलेले. आमच्या पोरखेळात सामील होऊन कुठेतरी खस्त होऊन जाल. मराठ्याला कवापासून जीव एवढा मोठा झाला. जेव्हा फरमान आलं तेव्हा पोरासनी म्हणालो, चला पोरांना, राज्यात येईल ती कामगिरी घेऊन घराला येऊया. आवाजी वर पाणी सोडलं. वतन जाईल जेदे. राजाने शेवटचे डिवचले. जेद्याने एक वार जिजाबाईंच्याकडे आणि राजांच्याकडे पाहिले. ते उठले. मंचकावर ठेवलेल्या पाण्याच्या गडव्यातल्या पाणी पेल्यात घेऊन ते गरजले. राजे ऐका, आमचे कुलदैवत नागेश्वरीची शपथ घेऊन तुमचे दोघांचे पाय शिवून आज वतनावर पाणी सोडलं. कान्होजीने उजव्या हाताने पाणी सोडले. राजे त्यांना थांबवायला उठले. तोवर जेद्याने पाणी सोडलेही होते. जेदे पाय शिवायला वाकले आणि कान्होजी जेद्यांना राजाने मिठी मारली. त्यांचा गळा दाटून आला. जेदे, धन्य तुमची, तुमच्या निष्ठेची. कान्होजी, तुमच्या पुढ्यात सांगण्यास लाज काय. खंडोजी खोपडे खानाला मिळाल्यापासून जीवाला चैन नव्हती. तुमची आठवण येत होती, पण बोलवायचा धीर नव्हता. आज तुमच्यामुळे धीर आला, बळ वाढलं. राजे, आता काय सांगा. फार मोठी जोखीम टाकतो आहोत. तुम्ही जाऊन सारे देशमुख गोळा करा, त्यांचा विचार घ्या, समजूत काढा, पण खंडोजी खोपड्याचे वर्तन कुणाला करू देऊ नका. ती जिम्मेदारी माझी. आजच आम्ही माघारी फिरतो. थांबा जेदे, कधी नाही ते मुलांसह घरी आलात, राहून चला. मासाहेब म्हणाले. मासाहेब, घर काय परक आहे, पण आता जाऊ द्या, परवानगी द्या. ठीक आहे कान्होजी, राजे म्हणाले. तुमचा कारीचा कबिला ढमढेरे तळेगावाला पाठवा. कान्होजी नजर देत विचारते झाले. राजे, घरादारावर पाणी सोडलं तरी विश्वास नाही. गैरसमज करून घेतलात कान्होजी. तुम्ही तुमच्या वतनावर पाणी सोडलं आणि तुमच्या घरादाराचा बोजा आमच्यावर टाकला. तुम्हाला काळजी नसली तरी आम्हाला ती टाकून कशी चालेल. कारीला तुमच्या घरच्या लोकांनी आता राहणं सुरक्षित नाही. त्यांना तळेगावला पाठवा, ही आमची आज्ञा आहे. राजांच्या त्या प्रेमाज्ञेने कान्होजीला सार्थक झाल्यासारखे वाटले. राजांची कामगिरी घेऊन कान्होजी माघारी गेले. कान्होजीच्या वर्तनाने सुखावलेले राजे हे जीवाने आणलेल्या बातमीने बेचैन झाले. पंढरपुराहून येत असता खानाने वाटेवरच्या मुलवडीला बजाजी निंबाळकरांना कैद केले. निंबाळकरांच्या चाकरीत काही कसूर झाला नव्हता, तरीही त्यांचे गुन्हे फार मोठे होते. मुसलमान झाले असता ते परत हिंदू झाले. बजाजी शिवाजीचे मेहुणे होते. बजाजींनी महाजीसाठी सखूबाईचा स्वीकार करून शिवाजीचे नाते नवीन केले होते. खानाने बजाजीला दस्त करून हत्तीच्या पायातळी घालून मारण्याची धमकी दिली. बजाजी परत संकटात सापडले. सईबाईंचे वाढते आजारपण आणि त्यातच आलेली ही भावाची बातमी ती ऐकून सईबाई पुऱ्या खचल्या. राजाने जाऊन समजावले. सईबाई म्हणाल्या, आपण त्यांच्यासाठी थोडं का केलं. आपल्याला काही सांगायला देखील जागा राहिली नाही. सई, या गोष्टी का सांगाव्या लागतात. बजाजी तुमचे भाऊ आणि आमचे कोणीच नव्हेत का. बजाजींना जरी विसरलो तरी आमच्या लाडक्या सखूबाईंना कसे विसरू. आम्ही बजाजींना सोडवून घेऊ. खरं हो, पण एका अटीवर. कोणत्या. पुन्हा डोळ्यात पाणी आणायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही. सईबाई हसल्या. त्यांनी डोळे टिपले. राजांनी सईबाईंना वचन दिले खरे, पण ते पार कसे पाडायचे. राजांनी गुप्तहेरांमार्फत पांढरे नाईकांना पत्र पाठवले. त्यांना गळ घातले. पांढरे हे शहाजीराजांच्या खास मर्जीतले सरदार. त्यांनी ते मानले. पांढऱ्यांनी खानाला गळ घातली. खान 60,000 होणांना राजी झाला. बजाजींनी 60,000 होऊन कर्ज काढून भरले. बजाजी संकटातून सुटले. राजांनी सईबाईंना दिलेला शब्द खरा केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.